कधी येतो काय नाही तेच ना भाऊ आंबे घेऊन. लय उशीर झालाय बाबा. परशीने फोन केला. लय उशीर झाला बाबा. काय करा परशन भाऊ नाही परशन भाऊ का लय आंबे खायचं मन झालं तर राव काय करावं बाबा. आंबे खायचं म्हणता मग आता कसे आंबे किती महाग झाले आता. 2000 रुपये डझन. अहो मी दिले त्या कृष्णा भाऊला पैसे देऊ कधी आंबे घेऊन येतोय बोला त्याला फोन करा. रात्री आहे भाऊ आमरस फोन कर त्याला. काय राव ते आंबे घेऊन येणार राव इतकं मन झालं आंबे खायचं पण आता काय करता येईन येत काय असेल तेव्हा मला लावलं होतं त्यांनी फोन. तुमचा फोन फोन घरी येणार आता पळत आलो तुम्ही एवढे अर्जंट बोलले म्हणलं काय नेमकं काय विषय आमरस करता वाटला हा आमरस पोळ्या वेळ आहेत का काय घरी आंबरस पोळ्या सगळं हे जमलं पण इथं आंबे खायचं मन झालं म्हणून माझी काय कुठं आला मला वाटलं होतं चपलीचा आवाज आलता चपल पडली राव आपलं कृष्ण भाऊ मला काय काय बोलताय एकटं सारखं बरं यांच्याकडे बघू दे. काय बोलतो त्या काय ना आमचे आंब्याचे काय बोल असं काय आपलं इथं कुठं आहे तिथं थांबतो आंबे ठेवा आंबे इथं मग काय चोर लय सुटले आपल्या वावरात सोड ते काय आहे आपल्या वावरामध्ये ते काय डुकर आहे ना रानडुकर लय वैताग झाली तेच मी आहे का ना अहो ते नाही का आपले रानडुकर आहेत ना तर आपलं पीक वाटोळ करतं ते म्हणजे शेतकऱ्याला काय उपाय करायला त्याचे आहे का नाही सांग भाऊ तुम्ही म्हणताय रानडुकरे पण आमच्या इथे नाही एकही नाही रानडुकर अहो काय माहिती काय झालं आमच्या जे रानडुकरे आले तो काय काय करतो जर आंबे दाखवा ना एखादा कसं गोड मी काय म्हणतो एखादा द्यायला असता नाही आता नाही रात्री आमरस करायचंय ना आमरस काय खावं लागेल ना आमरस नॅचरल तर मग आम्ही बघतो ते माणसं चालू होतो 1 2 3 4 5 6 7 8 9 आंबे डझन मध्ये 12 येतात 9 कस काय बघू द्या मला बघू द्या वाढले काय कृष्ण भाऊनी गाठ केली दिसते 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आज जमलं खाली 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 मग वाटलं वरची मोदी आहे का ना ते गावकामुळे दिसलं बरं बरं तेच म्हणलं तुम्हाला थोडं गॅसचा प्रॉब्लेम आहे का गॅसचा प्रॉब्लेम आलं का आपण काय केलं नॅचरल नॅचरली तुम्ही मग पाजले जे काही पॅन्ट फाटला म्हणून शेतीत गेलो तेव्हाच फाटली शेतामध्ये पाजले होते तुम्ही नाही ते जरा काय ते असं उसत बिसत अडकली पॅन्ट तेव्हा फाटली उसामध्ये कुठं चालणार कुठं आहे काय सांगितलं तो मगाशी तुम्ही तिकडं चालले काय नाही आता आंबे ना संध्याकाळी संध्याकाळी आपण ऐका मला नीट नियोजन सांगा काय काय होणार आणि किती पोरं आणू मी जेवायला पोरांना का आणू पुरण नाही तू ये मी तर आहे तू ये फक्त तुम्ही पोरं कोणी नका आणू कार्यक्रम काय नाही फक्त आपण आपल्या ठुले काय आंब्याचा रस आहे आणि पुरे आहे ना आहे का बटाट्याची भाजी सामान मी आणतो आणि काय करा शिरा तुमच्याकडून आणि भात कोण घालणार भात तुम्ही घाला चालते भात तू घाल चला कृष्णा भाऊ चला भाऊ तिथे बसू का असं म्हणता का जाऊ द्या आपण मॅजिक कसा आता बघा जरा चुटकी कसं वाटलं मॅजिक कसं काय लावायचे तू सांग तू मागं पण काही पण बोला काय ना मॅजिक आवडला 5 मिनिटात तिथून तर इथं राव मला शाळेत काय अडचण नाही काय तुमचा काय विषय नाही आहे का नाही तिकडं ध्यान राहू दे अहो आता फक्त चोरी करता काय आता आईला बसू जरा पलीकडून
आमरस खायला भेटणार नाही नका tension. बरोबर. बरं ते जाऊ द्या काय पण बोल राव मला तुमची जादू आवडली रमा ते जाऊ द्या मला गोव्याला जायचा प्लॅन होता राव मला गोव्याला अहो, नाही ना तेवढं लांब नाही आपलं कसं आहे आपण इथून ते तिथपर्यंत तात्पुरतोय आपलं आहे का काय फायदा नाही ना हे काय फायदा आहे का राव युद्ध आहे राव आता युद्ध नाही येतं म्हणलं काय फायदा आहे का त्याला अहो, आता तेवढंच आपले पाय नाही दुखत आपल्याला अजून शिकायचे मोठे मोठे मॅजिक शिकायचे म्हणजे कसं माहिती का आपण आहे ना इथून तर डायरेक्ट दुबई हा, ना- आता जेवण मॅजिक तुम्हाला दाखवू का अजून एक मॅजिक जरा हा जरा चुटकी जरा अहो कशी आहे तुम्ही जरा काय आमरसचं संध्याकाळी नक्की आहे बरं का करू मला ते सांगा आंबे कसे आणले तुम्ही आंबे आणले दोन एक नंबर म्हणजे प्रशांत भाऊनी पैसे देते शिरा पण तुम्ही करणार नाही हे करणार तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार काय तुम्ही पुरी माझ्याकडे हा बटाट्याची भाजी माझ्याकडे हा नाही भात माझ्याकडे असं वाटते भात तुम्ही जरा बरोबर आहे म्हणजे आपल्या तिघांमध्ये वाटणे होते वाढणार कोणी वाढायला कोणी आपण तिघांचे बसू सोबत आणि घेऊ आपापल्या हाताने तिघायला कोण लागते वाढायला बरोबर आहे ना 2 मिनिट बाजूला तर मला तुम्हाला अरे ऐका ना मग हे असं ऐकलं तुमचं लग्न ठरलंय याला कस काय कळालं काय नक्की राहू ऐका मग लग्नात बोलिणार आहे का नाही हा बोलणार ना मग काय काय ठेवता खायला काय ना गुलाबजाम असते भात असन डाळ असन वरण असन नाही नाही तसलं हलकं जेवण नाही येत आपण गुलाबजाम आहे साईडात भाऊ मला तुम्हाला काय तर बोला 2 मिनिट बाजून चालतो का या नाही हे धोका तूने दे दिया ना भाऊ मला एक बात कळत नाही केस ना भाऊ एवढं काळ आहे पण एवढं काळ तर काळच का राहिलं अरे दररोज आहे ना 5 साबणे वापरतात सकाळी दररोज 5 साबणे वापरतात आणि आहे ना 100 शॅम्पू वापरतात 2 मिनिटं एवढं तरी ते काळच आहे राव त्या काळाला काय फरक नाही आज दिसत अहो त्याच्या बायकोला जर ते बघायचं म्हणलं बायको अशी बॅटरी लावून बघत असं मी काय म्हणतोय तुम्ही म्हैसला कधी गोरी बघितली का तसा याचा विषय कसं माहिती का याचे पोरं सुद्धा लाईट लावून बघत आहेत म्हणजे कसे जरा सिगरेट मॅटर त्याचं आता कसं आपण आहे ना जास्त नको काढायचं बाहेर आहे का ना विचार रडत बसतो चला जाऊ दे पण त्याचं काळ पण आता काय अरे जाऊ द्या ना ते काय पुऱ्या तळायला जाऊ दे चला जाऊ द्या मरू दे काय नाही लग्नाचं झालं थोडं हा जरा प्रश्न लग्नाचं काय नाही मग काय ते वस्तू तुम्ही बघतील आता आपलं विषय काय चालू आहे 6 वाजून गेले आता काय करायला लागून मी काय म्हणते मग रात्रीचं आहे ना नियोजन ओके रात्रीचं नियोजन ओके आपलं बरं एक काम करा तुम्ही बोलत बसा बिस्लरी कोण आणणार पाणी काय तर नळाचं पाणी मी काय म्हणतो आता मग मी घरी जातो बायको मारून मला मग या तुम्ही निवांत या बरं चालते आता हात घाला तुम्ही इथं फाटलं ते उद्या आता आंबे घेऊन आपल्याला उद्या सगळा कार्यक्रम करायचा ऐका आता जा तुम्ही घरी घेऊन व्यवस्थित ठोपर इकडे पुढे इकडे व्यवस्थित जा घरच्या लाईट लाव बघत आता व्यवस्थित इकडे मला माफ नाही अरे नाही इकडे इकडे किसना भाऊ गेलं त्याच्यामुळे एवढा ताप झाला डोक्याला कुठं पण भटकायला लागतो